हॅलो गाईज, तर गुड मॉर्निंग झालेली आहे आपली थेट जालना जिल्ह्यामध्ये विथ पवन सापका. आपण आलेलो आहेत दुधना पोल्ट्रीज फार्म. तर बारकाव्याने तुम्हाला यांचे हे सांगतो. हा एक असा ओव्हरऑल तुम्ही हे बघा. आता मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगतो. ते तिथं घरापाशी ही जमीन 29 एकर. त्याच्यामध्ये किती एकरमधला आहे हो? 1.5 एकरमधला हो त्यांचा प्लांट. ह्यो गेट. तत्पूर्वी आपण बघू त्यांची बॉर्डर काय. असे बारीक अँगल वापरून त्यांनी कडेने हे केलेलं आहे. याच्यात लावलेली ही वाघोर. त्याच्यानंतर ही झटका मशीनमध्ये त्याला याच्या लेअर लावल्यात 4. खाली बघू शकतात एकदम 2 फुटावरच आपलं म्हणजे 4-5 बोटाचं अंतर. त्याच्यानंतर वर एक हे, त्याच्यानंतर ही आणि आत वाघोर. झटका मशीन याच्यात काय लागलं की झटका बसून कोणी येत नाही. आतमध्ये कोंबड्या बघू शकतात आपल्या वणीचं इथं. काहीचे पक्का बक्का गेलं. ते शेड किती बाय कितीचं आहे? क्रॉस म्हणजे ठीक आहे, ते नंतर करू. त्याच्यानंतर बघा असे बोर्ड लावलेले इथं. त्यानंतर LED फोकस लावलेले ते आतल्या बाहेरच्या साईडने काय आतून काय बाहेरून. त्याच्यानंतर ही झटका मशीन आहे, पाईपलाईन आहे. त्याच्यानंतर अजून शेड बघू शकता. शेड किती कमी खर्चाचा आहे. आपला आज 3 मिनिटाचा व्हिडिओ याच्याच करायचा आहे आपल्याला. साईडने काय चारा बिरा पाहुणे हे चारा, अजून दुसरा घास बीस काही नाही. तुम्ही शेड बघू शकतात. कितीच एकदम लो बजेटमध्ये तयार केलं बघू शकता. ते बारकाले शेड, त्याच्यावर बसायला त्यांना नॉर्मल आणि खायचे प्यायचे भांडे आतमध्ये बिसावलेला मांडलेले. तर तिकडे एक शेड आहे तसा सेमी एमटीवाला. शेडला काहीच खर्च नाही. आपल्या शेडला जेवढं गेलं तेवढं सगळं स्ट्रक्चर उभा करायला गेलं ह्या शेडचं बरं का. हे नाही जेवढं शेडला घातले त्याला कारणीभूत फक्त तुम्ही ते पण सांगा. आम्ही नाही दोघं कारणीभूत. आम्ही कोण बाबा, आमचा कशाला आहे कशी. तर तत्पूर्वी ते जाऊन द्या. हे 2,500 कोंबड्या येतं स्पेशल अंड्यासाठी येतं. हे बघू शकता. शेवगांची तिकडून चांगलं दिसन. ही यांची अशी काळी व्हिडिओ स्टॉप कर ना. स्टॉप कडून करते. तर गाईज तर बघू शकतात यांची जी शेवगा सिस्टम आहे. पवन आपला कॅमेरामॅन हे दाखवू शकतात. ते शेवगा, त्याच्यानंतर मध्ये ही तुत्ती डबल शेवगा. यांचं 8 बाय 8चा अंतर एक अंदाज माझा बरं का. तो पालायचाच टाकतात खाद्य. अजून यांची सिस्टम नवीन बघायला काय भेटलं पाहून आपल्याला. 250 अंडे का लगेच मशीन टाकतात. कसं करतात सध्या पण थोडं पाणी लागत होतं, थोडं दळदळ होतं. त्यामुळे एक साईड शेडचं सगळं थोडं भक्कम केलं. थोडा खर्चाला काही नाही. रस्त्याचं काम चालू होतं. त्या ह्याला मॅनेजर होता का त्याला. आता ही